चला सर्वांनी फळ्याकडे लक्ष द्या. आज आपण 3.3 शिकणार आहे आणि प्रॅक्टिस सेट किती शिकणार आहे आता आपण 3.3 आणि हे आहे गणित नंबर फर्स्ट. वाचा. फाइंड द term and the common difference of AP are 6 and 10 respectively. Find S27. सगळ्यात सोपा आहे, अत्यंत बेसिक पासून मी तुम्हाला व्यवस्थितशीर सगळं समजावून सांगतो. ओके. आपल्याकडे A किती आहे रे 6. A किती आहे A 6 आहे. D किती आहे 3 आणि S किती विचारलं आपल्याला 27 विचारलं. इथं ना घेता मी या एक्झाम्पलला इथं लिहितो फॉर्म्युला सहित. S इज इक्वल टू, लक्ष द्या काय रे आपल्याकडे फॉर्म्युला n/2 ब्रॅकेट्स मध्ये काय 2a. इथं काय ना 2a + n - 1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय असणार d असणार. बरोबर. चला आता किमती टाका. n किती आहे आपल्याकडे n किती आहे 27. तुम्ही बोलत चला काही प्रॉब्लेम नाही, गणितात बोलायचं. याच्या दोघांच्या मध्ये चिन्ह नाही म्हणजे कोणतं असणार मल्टिप्लाय असणार. कोणतं असणार मल्टिप्लाय. मग आता हे 2 मल्टिप्लाय बाय a किती आहे आपल्याकडे 6. ओके. प्लस n च्या जागी किती ठेवायचे आपल्याला 27 - 1. इथं d च्या जागी किती ठेवायचे आपल्याला 3 आणि हा ब्रॅकेट कंप्लीट. चला पुढे. आता 27 डिवाइड बाय 2 ला हात लावायचं नाही, त्याला जसंच तसंच ठेवायचं. ओके. हा पहिले मी ब्रॅकेट्स लिहितो नंतर त्याला काढून टाकतो. किती उरले रे इथं साइन दोन्ही किती होणार 12 अधिक किती होणार इथं 26 मल्टिप्लाय बाय किती रे 3. चला एवढं कळालं सगळ्यांना. अगोदर आपण काय सोडवलाय हा ब्रॅकेट सोडवलाय 27 - 1 26. आता या दोघांचा काय करावं लागेल अगोदर मल्टिप्लाय. अगोदर मल्टिप्लाय करावं लागेल आणि नंतर प्लस करावी लागणार. बरोबर आहे का नाही. हा मग आता मी त्याला इथं लिहितो किती होणार 27/2. आता मल्टिप्लाय बाय चला करा बरं. आता काय होणार 12 प्लस या दोघांचा 26 गुणिला 3 साइन 3 18 हा चौला 1 3 दुनी 6 आणि 1 7 78. कळालं. मन लावून बघा काय चुकलं तर सांगायचं, काही प्रॉब्लेम नाही. 27 डिवाइड बाय 2 जसंच तसंच. ओके. मल्टिप्लाय बाय 12 आणि 12 + 78 किती होतात रे 12 + 78 किती होणार 90 होणार. आता आपण मल्टिप्लाय मध्ये क्रॉस डिवाइड करू शकतो. बेसिक फाउंडेशन तुम्हाला शिकवलेलं आहे. याचा हाफ किती होणार आहे 45. 27 × 45 याचा काय करायचा आहे मल्टिप्लाय करायचा आहे. आणि मल्टिप्लाय करताना बिलकुलही घाई करायची नाही, बिलकुलही घाई करायची नाही. कळालं. तुम्ही रफ मध्ये इथं मल्टिप्लाय करू शकता. किती येणार आहे उत्तर 45 × 27 7 5 किती होणार 35. किती उरले 1215 किती रे 1215 1200. करेक्ट ना. तुमच्या भरोश्यावर लिहू का उत्तर पक्क. हा मल्टिप्लाय करणार तुम्ही. ओके. लिहू का उत्तर सांगा पटकन. मग किती आला आपलं SN 1 2 1 5. कळालं सगळ्यांना. हा रफ मध्ये इथं मल्टिप्लाय तुम्ही करून घ्या. ए बाबू आई तुझ्या भरोश्यावर उत्तर लिहिले शाबास 2 वेळा केले व्हेरी गुड. चला तर असा हा आपला काय होता फर्स्ट क्वेश्चन. समजलं सगळ्यांना. ज्या वेळेस आपल्याला बेरीज करायची असते काय करायची असते ज्या वेळेस बेरीज करायची असते त्यावेळेस आपण कोणतं फॉर्म्युला वापरायचा आहे SN चा. पक्क लक्षात ठेवायचं. कोणतं तरी मध्यपद काढायचं आहे तर कोणता फॉर्म्युला वापरायचा TN चा फॉर्म्युला. पक्क कळालं. आणि हे गणित IMP आहे. क्लिअर. ओके. नोट करून घ्यायचं. आणि आता आपण बघूया पुढचं गणित. लक्ष द्या. सर्वात महत्वाचं तुम्ही न बघता सोडवायचा 2 वेळा 3 वेळा सोडवायचं. त्यानंतर आता आहे सेकंड गणित. चला वाचा काय फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. 1 पासून ते 123 पर्यंतच्या समनैसर्गिक संख्यांची काय काढायची आहे आपल्याला
सम म्हणजे बेरीज करायची. एक पासनं लगातार कुठपर्यंत? त्यानं बिटवीन म्हटलेलं आहे का? नाही, लगातार म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? पहिले प्रश्नाची कॉन्सेप्ट समजून घ्यायची, त्यानंतर सोडवायचं. समजलं? प्रश्न समजून घेणं फार महत्वाचं आहे. आता आपण पहिल्यांदा याची एपी बनवू. एपी म्हणजे काय? अंकगणितीय श्रेणी बनवू. आता तो फर्स्ट पासून म्हणते पण इवन म्हणते. काय म्हटलं सांगा? फर्स्ट पासून म्हणते पण इवन म्हणते. म्हणजे माझी सुरुवात 1 पासून होईल का? नाही होणार. इवन म्हणजे समसंख्या. मी मराठीमध्ये सुद्धा सांगणार. इवन म्हणजे काय? समसंख्या. कुठून स्टार्ट होणार? इवन नंबर 2 4 6 डॅश 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 कुठपर्यंत जाणार मी? आता विषय असा आहे की तुम्ही म्हणसाल सर 123 ही समसंख्या नाही आहे, पण त्यांनी मला काय विचारलं माहितीये का? फर्स्ट त्यानं मला इथं नॅचरल विचारलंय. काय विचारलंय? नॅचरल, नैसर्गिक संख्या विचारलंय. म्हणजे मी 122 इथं घेऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर मला त्यानं बिटवीन म्हटलं असतं, काय म्हटलं असतं? ते आहे आपल्याला पुढचं गणित, तर मी मात्र त्याच्या मधल्या, बिटवीन म्हणजे काय? मधल्या. त्यानं डायरेक्ट 123 विचारलं म्हणजे मला इथं डॅश 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 करून माझा टीएन मला किती घ्यावा लागेल रे? 123 घ्यावा लागेल. हे सगळ्यांना कळालं? चला आता मला एक सांगा, इथं ए बरोबर किती आहे रे? 2. डी बरोबर किती आहे रे? ए. डी कसं काढतो आपण? T2. हा T2 आणि हा T1. म्हणजे 4 मधून 2 गेले, किती उरले रे? 2. आणि तुमचा Tn किती आहे आता? मग n किती आहे तुमचा? n किती आहे? n 6. नाही, n आपण ते काढतोय ना, आपण फाइंड करायचं आपल्याला, बेरीज करतोय आपण. आपल्याला टोटल नंबर किती आहे म्हणते तो? n 123. किती आहे म्हणते? n किती आहे म्हणते? 123. बरोबर का? आणि आता आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे? Sn विचारलेलं आहे. बरोबर का? हा, आता लक्ष द्या. ठीक आहे, चला Sn चं सूत्र वापरा. काय? Sn बरोबर, बोला पटकन. n/2 ब्रॅकेट्स मध्ये 2 1 ब्रॅकेट्स मध्ये n-1 ब्रॅकेटच्या बाहेर d. बरोबर का रे? आणि ब्रॅकेट्स कंप्लीट. हे काय फॉर्म्युला आहे? कोणाचा फॉर्म्युला आहे? Sn चा. चला बोला, n च्या जागेवर s n. चला n च्या जागेवर किती ठेवणार? 123. बरोबर का? भागीला 2. हे 2. a च्या जागेवर किती ठेवणार? बोला पटकन. 2. व्हेरी गुड. प्लस n च्या जागेवर किती ठेवणार? 123 मायनस 1. d च्या जागेवर किती ठेवणार रे? बोला पटकन. 2 ठेवणार. बरोबर? चला बोला, आता याला हात लावायचं नाही, शेवटपर्यंत हात लावायचं नाही. 123 डिवाइड बाय 2. इथं बघा, 2 2 जा 4. अंडरलाइन करतो. अंडरलाइनचा अर्थ आहे की मी ते स्टेप सोडवून कुठे लिहितोय? खाली लिहितोय. ही सवय तुम्ही पहिल्यापासून पाडून घ्या. खूप सोपं, लय महत्वाचे. प्लस चला बोला, इथे किती उरले? 122 मल्टिप्लाय बाय किती आहे रे? 2. आता मी अगोदर काय करणार? हे सॉल्व करणार. बरोबर? हा, आता मी याला काय करतो? इथं लिहितो. बरोबर? एक स्टेप इथं लिहितो, नंतर तिथं लिहितो. 1 बाय डिवायडेड बाय 2 मग काय? 4. 22 च्या डबल 244. बरोबर ना? 244. क्लिअर? आता मला हे सॉल्व करायचं आहे. आता माझ्याकडे आले 123 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय, या दोघांच्या मध्ये साइन नसतं म्हणजे कोणतं असतं? मल्टिप्लाय. 4 आणि 2 2 4. किती आलं उत्तर? 248. पक्क ना? 248. आता 1 2 3 डिवाइड बाय 2. आता आपण याचा भाग तोडू शकतो का नाही? मल्टिप्लाय मध्ये आपण याचा भाग इथंच तोडू, नंतर उत्तर खाली लिहू. सांगा बरं. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 जा 4, 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8. मग Sn बरोबर किती आलं उत्तर? 1 2 3 आणि किती आलं रे? 1 2 4. Sn बरोबर. सांगा बरं उत्तर किती होणार?
123 रुपये गुणिला मल्टिप्लाय बाय 124 रुपये. आता आपण एवढं मेहनत केलेली असतं, स्टेप बाय स्टेप आपण गणित सोडवलेलं असतं. आता मात्र इथं लास्ट स्टेपला बिलकुलही गडबड करायची नाही. ज्या मुलांना मल्टिप्लाय येत नाही त्यांनी काय करायचं, इतर रफ मध्ये आपलं काम करायचं. तुम्हाला तोंडी येत नाही ना, मग तुम्ही रफ मध्ये सोडवायचं, गडबड करायची नाही. चला करून बघा, पटकन मला उत्तर सांगा. पटापट करा, तुम्हाला बेसिक फाउंडेशन मध्ये शिकवलेलं आहे. करा पटापट. 4 त्रिक 12 वही मध्ये करा. ज्यांनी केलं त्यांनी मला पटकन उत्तर सांगा, पण उत्तर चुकलं नाही पाहिजे. उत्तर चुकलं नाही पाहिजे. 14252. एकदा उत्तर चेक करा. चेक करा, तुम्ही सोडवा. बरोबर. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 1 2 3 युअर नॅचरल नंबर. चेक करे पटकन. मल्टिप्लाय 123 गुणिला 124. याच्या ट्रिक्स पण आहेत. युट्यूबला मी व्हिडिओ टाकलेले आहेत बघा, ट्रिक्स कशा पद्धतीने आपण मल्टिप्लाय करू शकतो. चेक करे उत्तर. बरोबर. केला गुणाकार किती आला सांग बरं. 15,252. 15,252 बरोबर ना. हो पक्क. हो. किती आलं उत्तर. 15,252. करेक्ट आला ना मल्टिप्लाय. हा की बरोबर आहे ना मल्टिप्लाय. एक पण नाही चुकलं पाहिजे असं सांग. परत चुकलं तर आपली सगळी मेहनत पाण्यात जाणार. परत सोडवायचं, मल्टिप्लाय परत करायचं. आणि पेपर मध्ये मुलं सगळं बरोबर करतात, पण त्यांचं कुठं चुकीला येतं लास्टला. खूप गडबड करतात. त्यांना वाटतं आपलं सगळं गणित बरोबर आहे, मग पटकन लिहून टाकतात आणि चुकतात. त्यामुळे इथं मी कधीच गडबड कोणाला करू देत नाही आणि मी स्वतःही गडबड करत नाही. काय करायचं, एवढं मोठं व्यवस्थितशीर सगळं आपण सोडवलंय. मल्टिप्लाय मध्ये लास्टला पॉइंट असो कुठं असो कॅल्क्युलेट मध्ये, आणि इथंच मार्क्स जातात. क्लिअर. समजलं सगळ्यांना. क्लिअर. हे झालं आपलं नैसर्गिक संख्यांचं. क्लिअर. तुम्ही हे नोट करून घ्या व्यवस्थितशीर. आता आपण तिसरं गणित शिकू. फक्त 2 मिनिटं लागतात. ते गणित याच्यापेक्षाही सोपं आहे. लक्ष दे, लक्ष द्या. आता ते गणित आहे ना याच्यापेक्षाही सोपं आहे. वाच बाळा. काय याला जरा मी मोठं करतो तुमच्यासाठी. चला. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर. काय म्हणतं रे. ऑल इवन नंबर बिटवीन म्हणते. आता इथं काय म्हणते, बिटवीन 1 350. म्हणजे त्यांच्या दरम्यानच्या, कुठून 1 पासून कुठपर्यंत 350 पर्यंतच्या दरम्यानच्या काय काढा म्हणते, संख्यांची बेरीज ऍडिशन काढा. मग आता मला सांग 350 पासून 1 पासून मला त्यातल्या मधल्या संख्या मला माहिती आहेत का. मला अगोदर काय करावं लागेल, मधल्या संख्या काढावं लागेल. ठीक आहे. पहिले आपण एपी बनवून घेऊया. चला मला आता एपी सांगा बरं काय होणार. इवन नंबर म्हणजे समसंख्या, बरोबर आहे का नाही. चला एपी म्हणजे अंकगणितीय श्रेणी. काय काय तयार होईल, किती होणार 2 4 6 8 डॅश 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 डॅश. आता तो काय म्हणतो माहितीये का, बिटवीन मध्ये म्हणजे मला 350 घ्यायचं नाहीये, त्याच्या अगोदरचं घ्यायचं आहे. कारण बिटवीन म्हणते ना, मध्ये दरम्यान म्हणते तो. मग माझं किती येणार आहे 348. हे बरोबर बनवून घ्यायचं. ही प्रश्नाची कॉन्सेप्ट आहे. समजलं सगळ्यांना. पक्क कळालं. आता इथून सोडवणं फार सोपं आहे. आता मला एक सांगा दीदी, माझ्याकडे ए किती आहे 2.
माझ्याकडे डी किती आहे 2. डी कसा काढतात T2 मधून T1 मायनस करतात. माझा T2 किती आहे बोला की आणि T1 किती आहे 2. कळलं सगळ्यांना. चला आता माझ्याकडे मला काय काढायचं आहे सुरुवातीला माहिती आहे माझ्याकडे TN पण किती आहे माझ्याकडे TN किती आहे माझ्याकडे 348. मग माझ्याकडे काय नाही रे बाळा N नाही म्हणजे त्या संख्या मी बेरीज कधी करणार जर मला संख्या कळाल्या तर मी काय करणार बेरीज. मला संख्याच नाही कळाल्या तर मी बेरीज करणार आहे का बरोबर आहे का नाही. मग चला आता पहिल्यांदा आपण N काढू. आता किती संख्या आहेत हे काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरतोय नाही बेरीज करण्यासाठी SN आणि किती संख्या हे काढण्यासाठी TN बरोबर ना. चला बोला आता TN चा मला फॉर्म्युला सांगा. TN बरोबर किती होणार A अधिक कंसात N मायनस 1 आणि बाहेर D बरोबर. चाल दीदी TN किती आहे बाळा सांग 348 बरोबर का. चला हा A किती आपल्याकडे 2 N किती आहे दिले माहित नाही 1 D किती आहे दिले आपल्याकडे 2 D किती आहे आपल्याकडे 2 मल्टिप्लाय बाय 2 हा N आपल्याला कळायचं आहे ना. आता हा इकडे प्लस आहे आणि हा इकडे गेला काय होणार मायनस होणार. मग बोला किती होणार 348 मायनस 2 348 मायनस 2 पक्क लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो हा इकडे प्लस आहे तो इकडे गेला की काय होतोय मायनस. आता मी पुढचं काय होणार जसंच तसंच लिहितोय पक्क लक्षात दे बाबा. 348 मधून गेले किती उरले 346 बरोबर का दिले. हा आता मी पुढचं पण जसंच तसंच लिहिणार पक्क लक्षात ठेवा. एक एक स्टेप एकही स्टेप सोडायची नाही. आता हा 2 इकडे मल्टिप्लाय तो इकडे गेला की काय होणार डिवाइड होणार शाबास. मग N मायनस 1 बरोबर 3 4 6 डिवाइड बाय किती रे 2. आता आपण इथे लिहू चल बोल N मायनस 1 बरोबर या दोघांचा आपण डिवाइड केला किती येणार आहे करायचं याचा डिवाइड बे एक बे बे एक बे बे साती 14 बे आठी 16 बरोबर का. बे एक बे खाली उरला एक बे साती 14 आणि बे त्री 6 बरोबर का. हा मग किती आलं उत्तर 173. मन लावून लक्ष द्या बरं का. उत्तर चुकलं तर आपलं अख्खं आपल्याला कधी परत करावं लागेल. तुम्हाला पण सहभागी मी करून घेतोय. मन लावून लक्ष द्यायचं जागेवर सॉल्व्ह करायचं पटापट पेन चालवायचं. आता हा इकडे मायनस आहे इकडे गेला काय होणार नंबर कोण्या साईडला घेतो आपण राईट साईडला घेतो. चला बोला N बरोबर किती होणार 173 प्लस 1 मग N बरोबर किती होणार 174. मग याच्या बिटवीन किती नंबर आहेत इवन 174 एवढे नंबर आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे SN काढायचं आहे. त्यांना आपल्याला काय विचारलंय सम विचारलाय ना बेरीज विचारली. पहिले आपण काय काढला आता N काढलाय बरोबर. आता आपण काय काढणार आहे बेरीज काय काढणार आहे बेरीज करणार आहे. क्लिअर. चला आता आपण बेरीज करूया. बेरजेचा फॉर्म्युला काय आपला SN चा. आता इथंच बघून घेऊया. हे मी इथं दिसतंय तुम्हाला इथं दिसतंय का दिसतंय. इथं करू का पुढच्या पेजवर करू इथंच करू का ठीक आहे. मग याला काय करतो थोडं छोटं करून घेतो. चला दिसतंय ना तुम्हाला याला छोटं करतो. थोडं छोटं केलं की दिसून जाईल जास्त करायची काही गरज नाही. चल दिसतंय
चला आता मला सांगा आपला कट करतोय. चल मला सांग आपला ए बरोबर किती होता रे 2. डी बरोबर किती होता आपल्याकडे 2 बरोबर. आता आपण एन बरोबर किती काढलं तिथे 174. आपल्याला काय काढायचं रे बेटा एसएन. चल बोला फॉर्म्युला एसएन बरोबर n/2 2a प्लस n-1 आणि d बरोबर का रे. चला एस एन आपल्याला किती काढायचं रे बेटा इथं किती काढलं आपण n बरोबर 174 भागीला 2. चला हे 2 जसंच तसं हे किती आहे बाळा 2 ए n किती ठेवायचंय शाबास बिलकुल काय करायची नाही n जसं तसंच. d च्या ठिकाणी किती ठेवायचे 2. 174 ला सध्या हात लावायचा नाही. हे एसएन बरोबर इज इक्वल टू इथं घ्यायचे ओके याला हात लावायचा नाही. 174 भागीला किती रे बेटा 2. आता इथं बघ सध्याचा मी ब्रॅकेट लिहितो बेदुनी किती रे 4 2 2 जा 4 प्लस इथे किती उरणार सांग 173 इंटू किती उरणार सांग 2 याला हात लावायचा नाही. 174 भागीला 2 इथे किती होणार बेटा 4 4 अधिक 173 पहिले मल्टिप्लाय करून घ्यायचा नंतर प्लस करायची. काय बोललो रे अगोदर आणि नंतर प्लस करून घ्यायचे. 173 च्या डबल करा पटकन किती होणार 3 दुनी 6 हातचा उरला काहीच नाही उरलंय 7 दुनी 14 रुपये हातचा उरला 1 बरोबर ना. हा पक्का लक्षात ठेवा लास्ट स्टेप आली घाई करायची नाही. चला एसएन बरोबर 174 रुपये डिवाइड बाय 2 रुपये. आता मल्टिप्लाय बाय करून टाका किती होणार रे किती दिले 350 रुपये बरोबर का किती आले 350 रुपये. आता आपण लास्ट स्टेप वर आलेलो आहोत आलोय का नाही ओके लास्ट स्टेपला आलो. ही लास्ट स्टेप मी आणखी छोटं करून तुम्हाला इथल्या इथंच व्यवस्थित समजावून सांगतो. हे आपण गणित थोडं छोटं करू आपल्याला मल्टिप्लाय करण्यासाठी बरोबर ना. हा चला आता इथं बघा किती आले आपले स्टेप एसएन बरोबर किती आले 174 भागीला 2 मल्टिप्लाय बाय किती 350 350 चा हाफ किती रे इथं आपण क्रॉस डिवाइड करू शकतो. बे 1 बे खाली उरला 1 बे 7 14 बे 5 10 मग एसएन बरोबर किती उरलं रे 174 गुणिला 174 मल्टिप्लाय बाय 175. आता मात्र भाऊ गडबड करायची मल्टिप्लाय करा मला उत्तर सांगा पटकन पटकन 1 मिनिटात उत्तर मला सांगायचं मल्टिप्लाय किती आलं 3450. करेक्ट उत्तर सांग मला मी इथं बॉक्स करतोय सांग बरं उत्तर किती आलंय 3450. 3450 50 थांब परत बरोबर सांगा 3045 करेक्ट ना. चेक कर भाऊ एकदा मल्टिप्लाय. तुम्ही बसल्यानंतर समोर जेव्हा तुम्ही शिकताय तेव्हा आपला पेन मल्टिप्लाय टेबल दिमाग चालूच पाहिजे. एकही गणित चुकलं नाही म्हणजे आपला एसएन ची बेरीज किती आली 30,450. समजलं क्लिअर समजलं तुम्हाला हे गणित हो क्लिअर. हो. आता तुम्ही हे जे आहे ते तुम्ही आता व्यवस्थित समजावून घेऊ शकता. बघा आपलं इथपर्यंत आता हे गणित आपण क्लिअर इथपर्यंत हे गणित आपण तुम्हाला समजवलं. एकदा बघून घ्या आपण पहिले एपी कसा तयार केलाय बरोबर आपण एपी कसा तयार केलाय त्यानंतर सुरुवातीला काय काढलं बेटा एन काढले. एन कशामुळे काढलंय टीएन मुळे काढले बरोबर ना. आणि बेरीज कुणामुळे केली आपण एसएन मुळे केली बरोबर ना.
क्लिअर समजलं? हा पक्का. तर आता आपण या एक्सरसाइज मधले किती क्वेश्चन सॉल्व्ह केले? 3 क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करणार. मोठमोठे क्वेश्चन आहेत पण सिंपल आहे. त्याची कॉन्सेप्ट काय करायची तुम्ही समजून घ्यायची. ज्याला कॉन्सेप्ट समजली त्याचं कधीही उत्तर चुकणार नाही. समजलं? ओके चल घ्या लिहून पटापट लिहून घ्या.